मला प्रश्न आहे की आता न्यायमूर्ती भाटकर म्हणायचं, मृदुलाताई म्हणायचं, मृदुलाताई ते तुम्हाला तुम्हाला जास्त काय आवडतं? मला मृदुला म्हटलेलं खरं तर जास्त आवडतं. बरं, पण असं की म्हणजे जेव्हाही तुमच्याकडे आम्ही बघतो तर न्यायमूर्ती मृदुला भाटकर, ज्यांचे वडील प्रतापराव बेहरे हे खूप ज्यांचं म्हणजे रामशास्त्रींच्या सारखी ज्यांची प्रतिमा आणि ज्यांच्याबद्दल बोललं जातं असे ते न्यायाधीश होते. रमेश भाटकर खूप मोठे अभिनेते होते. त्यांचे वडील स्नेहल भाटकर यांचं मराठी गाण्यांबद्दल, मराठी संगीतामधलं योगदान कुणी पुसून टाकू शकत नाही असं आहे. तर अशा सगळ्या म्हणजे ज्या चौकोनाचे सगळे कोपरे स्वतंत्रपणानं लखलखतायत अशांपैकी अशातला एक कोपरा तुम्ही आहात. म्हणजे जेव्हाही त्याच्याकडे आम्ही बघतो तर असं की तुम्ही न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालात, पण तुम्ही जर्नलिझम केलेलं आहे. कदाचित तुम्ही उत्तम पत्रकारही झाला असतात. तुम्ही फर्ग्युसनमध्ये पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटला असताना खूप नाटक आणि नाटकं केलेली आहेत. पुरुषोत्तम जिंकलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही तिकडे गेला असतात तर तुम्ही अभिनेत्री, दिग्दर्शिका असं म्हणूनही तुमचं नाव कमवू शकला असतात. तुम्ही पुण्यामध्ये निवडणूक लढली होती महापालिकेची, तर त्याच्यामध्ये आणि तेही डेक्कनमधून तुम्ही उभ्या होतात. जर ते तिथं यश आलं असतं तर तुम्ही राजकारणामध्ये काहीतरी करताना दिसले असतात. तर ह्या सगळ्या म्हणजे इतक्या प्रकारच्या संधी असताना तुम्ही न्यायमूर्ती कशा झालात? खरं तर मी जर्नलिझम करत होते आणि मला एक छान पत्रकार व्हायचं होतं. माझी डिग्री पण घेतली मी आपल्या रानडे इन्स्टिट्यूटमधून, पुण्याच्या BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम. आणि ती घेतल्यानंतर मी जेव्हा अशी प्रत्यक्ष थोडी सुरुवात केली कामाला, आणि ते करत असतानाच मला असं जाणवलं की तुम्हाला जर का हे जर का राबवायचं असेल पत्रकारिता, आणि तुम्हाला लोकांच्या अन्यायाबद्दल काही जर का वाचा फोडायची असेल, तर तुम्हाला कायदा माहिती असावा लागतो. आणि कायदा माहिती असल्याशिवाय मला सारखं असं वाटायचं की आपल्याला कुठलं तरी बळ कमी पडतंय. म्हणजे तुम्हाला संविधान माहिती असावं लागतं, तुम्हाला इंडियन पिनल कोड म्हणजे जे आधीचं होतं ते माहिती असावं लागतं, प्रोसिजर माहिती असावं लागतं. आणि हे जर का ज्ञान तुमच्याकडे असेल तर मला असं वाटलं की तुमच्या बोलण्याला, तुमच्या करण्याला एक कुठेतरी वजन येऊ शकतं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अन्यायाशी लढू शकता. म्हणून मग मी बरं, घरी आमच्याकडे सगळं कायद्याचंच वातावरण होतं. म्हणजे माझे वडील तेव्हा डिस्ट्रिक्ट जज होते. माझे आजोबा, मामे आजोबा ते जस्टिस विद्यारण्य तुळजापूरकर. माझी आजी विमलाबाई बेहरे, तर तिचं आजोळ जे होतं ते तुळजापूरकर यांचं. दाजीसाहेब तुळजापूरकर हे माझे पणजोबा, तेही म्हणजे प्रख्यात वकील होते मुंबईला. तर हे सगळं असं वातावरण असल्यामुळे कायदा शिकणं हे मला अतिशय, मला असं वाटलं की हे तसं नॅचरल आहे. पण त्याचा वापर मला खरं तर जर्नलिझमसाठी करायचा होता. आणि मी काही हे आधी शिकले नाही कायदा. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी इंग्लिश लिटरेचर किंवा माझं पॉलिटिकल सायन्स होतं BAला, की त्यांची इच्छा होती की मी खरं तर इंग्लिशची प्रोफेसर व्हावं, कारण माझा साहित्याकडे खूप ओढा होता. मी खूप वाचायचे, तेव्हाही छोटं छोटं लिहायचे. पण ते खरं तर असं ते मागे पडलं. आणि मग मी जर्नलिझम केल्यानंतर ऑफकोर्स मध्ये मी लग्न केलं. आणि मग लग्न केल्याच्या नंतर मला रमेशनी मला LLB जर करायला मदत केली असेल ती मला रमेशनी केली. असं आहे की म्हणजे जो पहिला प्रश्न होता की तुमच्या कुटुंबामध्ये